हीच दुसऱ्या स्त्रीची शत्रू असते का? तर आपण अनेकदा पाहतो की सासू सुनेचे वाद, स्त्रियांची ऑफिसमधील स्त्रियांची स्पर्धा, शेजारील बायकांचा एकमेकांविषयी मत्सर किंवा एकमेकांविषयी निंदा करणे, हे आपण ऐकतो किंवा पाहतो बरेचदा. परंतु यामध्ये स्त्रियांची भूमिका असते का, की समाजाने निर्माण केलेली परिस्थिती असते? दोन स्त्रिया एकमेकांच्या विरोधात का उभ्या राहतात? तर जेव्हा एका स्त्रीला दुसरी स्त्री ही तिच्यापेक्षा अधिक सुंदर किंवा अधिक यशस्वी आणि अधिक लोकप्रिय वाटायला लागते, तेव्हा साहजिकच त्यांच्यामध्ये तुलना निर्माण होते आणि त्या तुलनेमधून मत्सर निर्माण होतो आणि त्यामुळे त्या दोघींचे एकमेकींचे नात्यामध्ये कटुता निर्माण होते. परंतु जेव्हा एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीच्या यशामध्ये टाळी वाजवते ना, तेव्हा हेच नाते मैत्रीचेही बनू शकते. परंतु स्त्री ही असा जो द्वेष असतो दोन स्त्रियांमध्ये, तो का निर्माण होतो? तर तिला लहानपणापासूनच एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीशी तुलना करायला शिकवले जाते. तिला बरेचदा असं म्हटलं जातं की बघ, तिला मार्क्स किती छान मिळाले, तिला नवरा किती छान मिळाला, ती किती सुंदर दिसते. असे जेव्हा वाक्य आपण ऐकतो तेव्हा साहजिकच एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीविषयी स्पर्धा निर्माण होते आणि त्या स्त्रीला तिच्या यशातून प्रेरणा घेण्यापेक्षा तिला तिच्या यशाचा धोका वाटायला लागतो. आणि बरेचदा ह्यामध्ये स्त्रिया एकमेकींचा द्वेष करतात. याच्यामध्ये त्यांचा द्वेष नसतो, तर एक असुरक्षिततेची भावना असते. एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीची शत्रू बनण्याचे अनेक कारणही असतात. त्याच्यातील पहिलं कारण म्हणजे मत्सर असतो एकमेकींविषयी. दुसरं कारण म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव असतो. तिसरं कारण म्हणजे एकमेकींना समजून घेण्याची भावना असते. आणि चौथं कारण म्हणजे सततची करण्यात येणारी तुलना असते. तसेच आपण जेव्हा सासू सुनेचे वाद पाहतो तेव्हा सासू सुनेच्या वादामध्येही तसं पाहिलं तर दोघींचंही उद्दिष्ट एकच असतं की आपल्या कुटुंबाचं भलं झालं पाहिजे. तरी पण त्यांच्यामधील अहंकार, त्यांच्यामधील अधिकाराची भावना आणि त्यांच्यामधील गैरसमज हा वाद निर्माण करतो. तर याला स्त्रीचा स्वभावच कारणीभूत नसतो, तर याला कारणीभूत असते संवादाची कमी, हे त्याला कारणीभूत असते. तर जेव्हा एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा संघर्ष समजावून जर घेतला तर एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीचा आधारही बनू शकते. एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीला अधिक चांगल्या प्रकारे समजू पण शकते. एक आई, मैत्रीण, शिक्षिका, सहकारी अशी एक स्त्रीला उभं राहण्याचं बळ देत असते. म्हणून हे वाक्य जितकं खरं आहे ना, की एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीची शत्रू असते, तितकंच एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीची शक्ती पण असते. म्हणजेच एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीची अधिक चांगल्या प्रकारे मैत्रीणही बनू शकते. फक्त दोन्ही स्त्रियांनी एकमेकांना खाली खेचण्याऐवजी दोघींनी जर एकमेकींना वर उचलले तर दोघींची ताकद दुपटीने वाढू शकते. जेव्हा आपण एक मेणबत्तीने दुसरी मेणबत्ती पेटवतो तेव्हा ज्या मेणबत्तीने पेटवतो तिचा प्रकाश तर कमी होत नाही ना. तसेच जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला मदत करते तेव्हा जी मदत करते तिला महत्त्व तर कमी होत नाही ना, उलट दोघींचंही महत्त्व वाढतेच. आणि एक तुलना करण्याला एक कारणीभूत म्हणजे सोशल मीडिया पण असते. कारण सोशल मीडियावर सतत दाखवण्यात येणारे कोणाचे घर, कोणाचे कपडे, कोणाचे नातेसंबंध, कोणाचं यशस्वीपणा, कोणाचे सौंदर्य, हे जे प्रकार सोशल मीडियावर दाखवले जातात त्यामुळे ही
स्त्रिया तुलना करायला लागतात, सततच्या तुलना वाढतात आणि त्याच्यातूनच नकारात्मक भावना स्त्रीमध्ये निर्माण होते. परंतु जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा संघर्ष जेव्हा समजून घेईल ना, तेव्हा ती स्त्री नक्कीच दुसऱ्या स्त्रीचं म्हणजे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची मैत्रीण बनू शकेल. अशा प्रकारे स्त्री ही स्त्रीची एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीशी प्रतिस्पर्धा केल्यापेक्षा जर सहप्रवासी म्हणून त्या चालल्या तर हा जो द्वेष, मत्सर किंवा शत्रुता हे जे शब्द वापरण्यात येतात ते न होण्याऐवजी दोघींमध्येही हा जो संघर्ष आहे हा कायमचा मिटून जाईल.